नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हे सुंदर असं तोरण बनवणार आहोत आणि हे तोरण विणत असतानाच आपण ह्याच्यामध्ये हे मोती लावून घ्यायचे आहेत। तर हे विणत असतानाच मोती कसे लावून घ्यायचे आणि तोरण कसं बनवायचं ते आता आपण पाहूयात। हे तोरण बनवण्यासाठी आपल्याला 60 ग्रॅम लोकर लागणार आहे। त्यानंतर हे 5 नंबरचे 273 मोती लागणार आहेत। हे मोती मी ह्या लोकरीमध्ये ओवून घेतलेले आहेत आणि 2.5 mm चं क्रोशे हुक वापरणार आहे। चला तर हे तोरण आपण बनवायला घेऊयात। सर्वप्रथम आपण 22 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 आणि हा एक 22 अशा प्रकारे आपण 22 चेन घेतलेले आहेत। इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब आणि ही जी 21वी चेन आहे त्याच्यावर दुसरा खांब। त्यानंतर ह्या प्रत्येक चेनवर आपण एक एक खांब घ्यायचा आहे। 3 चेनचा पहिला खांब, त्यानंतरच्या प्रत्येक चेनवर एक एक खांब असे आपले 22 खांब येणार आहेत। ह्या 22 चेन आहेत त्याच्यावर आपण 22 खांब घालून घ्यायचे आहेत। 22 डबल क्रोशे। आता हे आपले 22 खांब घालून झालेले आहेत। ह्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब। इथे टर्न करून घ्यायचं आहे आणि पुढच्या 3 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब, म्हणजे 3 चेनचा जो एक खांब आहे तो धरून आणखी 3 खांब म्हणजे 4 खांब घालायचे आहेत आपल्याला। 2 झाले, 3 आणि हा एक 4। हे 4 खांब घातल्यानंतर काय करायचं आहे, आपण जे मोती ओढून ठेवलेले आहेत त्यातला एक मोती इथे ओढून घ्यायचा आणि अशा प्रकारे इथे फिक्स करायचा। हा मोती फिक्स केल्यानंतर 1 आणि 2 खांब स्किप करायचे आणि तिसऱ्या खांबावर एक खांब। पुन्हा इथे 4 खांब येणार आहेत। 1 झालेला आहे, 2 3 4 4 खांब, एक मोती, 4 खांब, पुन्हा एक मोती। हा मोती ओढून घेतल्यानंतर 1 आणि 2 ह्या 2 खांब स्किप करायचे आणि पुढच्या 4 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब। 1 2 3 4 हे 4 खांब झाले। पुन्हा एकदा आपण एक मोती ओढून घ्यायचा आहे आणि हा मोती इथे असा फिक्स करायचा। इथले 1 आणि 2 खांब स्किप करायचे आणि शेवटच्या 4 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब येणार आहे। 1 2 3 4 अशा प्रकारे ही ओळ आपली पूर्ण झाली। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 चेन घ्यायचे आहेत। 1 2 3 टर्न करायचं आणि टर्न केल्यानंतर काय करायचं, हे जे 4 खांब घेतलेले आहेत आपण ह्याच्यातल्या 2 खांबांच्या मध्ये म्हणजे ह्या 2 खांबांच्या गॅपमध्ये इथे शेल घालायची आहे। 1
2 2 खांब, 1 चेन आणि पुन्हा 2 खांब, 1 2. लक्षात आलं असेल, इथे आपण 3 चेन घेतल्या टर्न करून. हे जे 4 खांब होते त्यातल्या ह्या 2 खांबांच्या गॅपमध्ये पुन्हा 4 खांब म्हणजे शेल घातले. ॲक्च्युली 2 खांब, 1 चेन, 2 खांब. ही शेल घातल्यानंतर आपल्याला इथे एक मोती ओढून घ्यायचा आहे. हा मोती इथे फिक्स करायचा. त्यानंतर काय करायचं, हे जे 4 खांब आहेत आणि हे मोती आहे, ह्याचा हा जो गॅप आहे, ह्या गॅपमध्ये असे 2 खांब घालायचे. 1 2. त्यानंतर हे जे 4 खांब आहेत ह्याच्यावर प्रत्येकी 1 खांब, म्हणजे 4 खांब आहेत तसेच विणायचे आहेत. आता हे गॅपमध्ये 2 खांब घातल्यामुळे इथे आपले 6 खांब होतील. 1 2 3 4. हे इथे आता 6 झाले. ह्या मोतीच्या जवळ आपण 2 खांब विणले आणि 4 खांबांवर 1 खांब. आता पुन्हा एकदा एक मोती ओढून घ्यायचा आहे. हा मोती ओढून घेतल्यानंतर हे जे 4 खांब आहेत ह्या गॅपमध्ये सुद्धा आपल्याला शेल घालायची आहे. 1 2 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. पुन्हा एक मोती ओढून घ्यायचा आहे. आता हे 4 खांब आहेत ह्याच्यामध्ये देखील अशीच शेल घालायची आहे. 1 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. त्यानंतर 1 2 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. ही आपली तोरणपट्टी होणार आहे आणि हे खालचं तोरण होणार आहे. 3 चेन घेतलेल्या आहेत. आता प्रत्येक वेळी असंच करायचं आहे. आता ही शेल तयार झालेली आहे आपली. ह्या शेलमध्ये शेल, 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. जिथे मोती आहे त्या ठिकाणी आपण एक मोती ओढून घ्यायचा आहे पुन्हा. हा मोती इथे फिक्स करायचा आहे. ह्या शेलमध्ये शेल, 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. पुन्हा इथे मोती ओढून घ्यायचं आहे. आता हे 6 खांब आहेत ह्याच्यावर प्रत्येकी 1 खांब, असे 6 खांब येणार आहेत. 1 2 3 4 5 आणि हा एक 6. हे 6 खांब झाले. आता हा मोती आणि हा खांबाच्या बाजूचा हा गॅप आहे, इथे जसं पहिल्यांदा इथे जाताना आपण 2 खांब घातले होते तसे इथे ह्या गॅपमध्ये 2 खांब घालायचे.
म्हणजे आता हे 8 खांब होतील इथे. इथे आपली ट्रायंगलची डिझाईन तयार होणार आहे. आता इथे एक मोती ओढून घ्यायचा आहे. हा मोती इथे फिक्स करायचा. ही शेल तयार केलेली आहे आपण, ह्याच्यामध्ये शेल घालायची. 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. एक, 2, 3 3 चेन घ्यायचे आहे. टर्न करायचं आहे. पुन्हा शेलमध्ये शेल. 1, 2 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. एक मोती ओढून घ्यायचा आहे. आता मोती न घालताही आपण हे तोरण बनवून घेऊ शकतो आणि नंतर सुईने मोती होऊ शकतो. पण जर आपल्याला असे डायरेक्ट घालता येत असणार आहे तर आपण परत सुईने वेगळे होण्याची आवश्यकता नाही. हा मोती फिक्स केलेला आहे. ह्या मोत्याच्या जवळ इथे ह्या गॅपमध्ये 2 खांब, हे 2 खांब झाले. आता हे जे 8 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हे 8 आणि हे 2 हे 10 झाले. आता इथे 4 होते, इथे 6, 8 आणि इथे 10 खांब झालेले आहेत. पुन्हा इथे मोती ओढून घ्यायचं आहे. शेलमध्ये शेल, मोती, शेलमध्ये शेल आणि टर्न करून घ्यायचं आहे. मोती, शेलमध्ये शेल, मोती, शेलमध्ये शेल घेतलेले आणि मी सांगितल्याप्रमाणे आता टर्न करून घ्यायचं. टर्न केल्यानंतर पुन्हा शेलमध्ये शेल, एक मोती, शेलमध्ये शेल, एक मोती, आता हे जे 10 खांब आहेत ह्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब असे 10 खांब येणार आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हे 10 खांब झाले. आता ह्या मोतीच्या बाजूला इथे 2 खांब एक्स्ट्रा म्हणजे इथे 12 होतील. आता एक मोती ओढून घ्यायचा आहे. शेलमध्ये शेल,
3 चेन टर्न करायचं आहे, शेलमध्ये शेल, 2 खांब, 1 चेन, 2 खांब, एक मोती, मोती आणि हे खांब ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा 2 खांब, पुढचे हे 12 खांब आहेत, त्या खांबांवर प्रत्येकी एक एक खांब, मोती शेल, मोती शेल. आता हे पूर्ण विणून घेतलेले आहे इथपर्यंत. 3 चेन घ्यायच्या आहेत, टर्न करायचं आहे, शेलमध्ये शेल, एक मोती, शेलमध्ये शेल, एक मोती. हे जे खांब आहेत 12, ह्या सगळ्या खांबांवर एक एक खांब, असे 12 खांब. आता हे मोती शेलमध्ये शेल, मोती शेलमध्ये शेल घातलेले आहे. पुन्हा टर्न करायचं आहे, शेलमध्ये शेल, मोती शेलमध्ये शेल, मोती. त्यानंतर हे जे 14 खांब आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब येणार आहेत. बघा इथे 4 होते, 6, 8, 10, 12 आणि इथे 14 झालेले आहेत. 14 खांब आपण हे विणून घेऊ. आता हे 14 खांब आपण आहे तसेच विणले. इथे 2 खांब म्हणजे इथे झाले 16 खांब. हे 16 खांब झाल्यानंतर सेम इथे मोती येणार, शेलमध्ये शेल आणि टर्न करून घ्यायचं. ही पूर्ण ओळ विणून शेलमध्ये शेल टर्न करून पुन्हा शेलमध्ये शेल घातलेली आहे, एक मोती ओवलेला आहे. आता इथे पुन्हा ह्या मोतीच्या बाजूला 2 खांब घ्यायचे आहेत, 1, 2. हे 2 आणि हे 16 असे एकूण 18 खांब होतील. आता ह्या ओळीत 18 खांब होतील. मोती शेलमध्ये शेल, मोती शेलमध्ये शेल, टर्न करायचं, मोती शेलमध्ये शेल, मोती शेलमध्ये शेल. मग 18 खांबांवर खांब, इथे आल्यावर 2 खांब, असे 20 खांब होतील. आता हे 18 आहेत, तिथे 2 घेतल्यावर 20 होतील. पुन्हा टर्न करायचं आहे, शेल टर्न, मोती आणि हे खांब ह्याच्यामध्ये 2 खांब आणि राहिलेले ह्या 20 खांबांवर खांब, असे हे 22 खांब. म्हणजे इथे 22 खांब येईपर्यंत आपल्याला विणायचं आहे. बाकी हे आहे असंच विणत जायचं आहे. तर मी ह्याच्यानंतरच्या ही ओळ आणि ह्याच्यानंतरच्या 2 ओळी विणून घेते, म्हणजे इथे माझे 22 खांब येतील. त्यानंतर दुसऱ्या डिझाईनला सुरुवात कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता मी हे 22 खांब येईपर्यंत विणलेलं आहे. तर हा एवढा त्रिकोण आला. आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठा त्रिकोण हवा असेल तर आणखी आपण विणू शकतो. मला आणखी थोडा मोठा त्रिकोण घ्यायचा आहे म्हणून आणखी 2 ओळी मी विणून घेणार आहे. हे इथून इथे पुन्हा शेल मणी, शेल मणी. त्याच्यानंतर हे 22 खांब आहेत तसेच विणायचे आहेत. इथे हा मणी किंवा ह्या मोत्याच्या बाजूला 2 खांब, म्हणजे इथे 24 होतील. शेल पुन्हा टर्न करून शेल, 2 खांब आणि 24 असे 26. म्हणजे आणखी 2 ओळी विणून घेते मी, म्हणजे हा त्रिकोण थोडासा मोठा होईल. ह्या 2 ओळी मी आधी विणून घेते. आता हे 26 खांब येईपर्यंत मी विणून घेतलेला आहे. पहा हा एवढा त्रिकोण झालेला आहे. हा त्रिकोण किती मापाचा आहे तुम्हाला सांगते, म्हणजे त्यानुसार आपण तुम्हाला हवं तेवढं तुम्ही विणून घेऊ शकता. हा साधारणतः 8.5 इंच एवढा उंचीचा त्रिकोण झालेला आहे. तुम्हाला आणखी मोठा पाहिजे असेल तर आणखी काही ओळी तुम्ही विणून घेऊ शकता. आणि ही एक डिझाईन आपली 6 इंचाची झालेली आहे. तर ह्या हिशोबाने तुम्ही तुमच्या दरवाजाचं जेवढं माप असेल तेवढ्या मापाचं हे तोरण मळून घेऊ शकता. एक डिझाईन 6 इंचाची आहे. तर 6च्या पटीमध्ये तुम्ही हे तोरण मळून घेऊ शकता. आणि ह्या एवढ्या एका डिझाईनसाठी बघा, हे 12, हे 12 आणि हे इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 तरी 36 मोती लागलेले आहेत एका डिझाईनसाठी. आता
ह्याची पुढची जी डिझाईन आहे ती कशी बनवायची ते आपण पाहूया. हे 26 खांब झाल्यानंतर शेलमध्ये शेल घालून झालेले आहेत. 3 चेन घ्यायचे आहेत, टर्न करायचं आहे. शेलमध्ये शेल, 2 खांब, 1 चेन, 2 खांब, एक मोती ओढून घ्यायचा आहे. ह्या शेलमध्ये शेल, 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. एक मोती ओढून घ्यायचा. आता आपण या स्टेपवर आहोत. जी सुरुवात आपण केली होती शेल मोती शेल मोती. आता ह्याच्यानंतर कसे आपण इथे 4 खांब घेतले होते, 1 2 4 खांब, 1 मोती, इथले 2 खांब स्किप केलेले आणि पुढच्या 4 खांबांवर खांब सेम तसंच इथे विणायचं आहे. इथे घ्यायचं आहे 4 खांब, 1 2 3 4. हे 4 खांब घेतल्यानंतर एक मोती घ्यायचं आहे. हा मोती फिक्स केला. हा मोती फिक्स केल्यानंतर इथे 1 आणि 2 खांब स्किप करायचे. पुढच्या 4 खांबांवर एक एक खांब, 1 2. पहा आपण जशी सुरुवात केली होती तीच सुरुवात आहे ही. 3 4. 3 चेन घ्यायच्या, टर्न करायचं. हे 4 खांब आहेत, ह्याच्यातल्या ह्या 2 खांबांच्या मध्ये शेल घालायची आहे. 2 खांब, 1 चेन आणि 2 खांब. एक मोती ओढून घ्यायचा आहे. हे 4 खांब आहेत, त्याच्या ह्या बाजूला 2 खांब, ह्या 4 खांबांवर एक एक असे 4 खांब, मोती शेल टर्न. पहा इथे जसं आपण केलं होतं तसंच आहे. हे 4चे 6, 6चे 8, 10, 12, 14 असं आपण 26 येईपर्यंत विणलं. तसंच हे 26 येईपर्यंत विणायचं. नंतर मग तिसरी डिझाईन विणायला घ्यायची. ह्या प्रकारे हे तोरण पूर्ण करून घ्यायचं आहे. आता हे तोरण पूर्ण झाल्यावर कसं दिसते ते मी तुम्हाला दाखवणार. हे पूर्ण करून घेते मी. तर हे तोरण मी पूर्ण करून घेतलेलं आहे. मी 1 2 3 आणि हा एक 4 5 6 आणि हा एक 7 त्रिकोण हे विणून घेतलेले आहेत. आणि शेवटी बघा, शेवटी हे आपले 26 खांब पूर्ण झाल्यानंतर इथे एंड करण्यासाठी मी ही जी शेल होती त्या प्रत्येक खांबावर खांब घेतलेला आहे. दिसतोय हा जो मोती आहे ह्या मोतीच्या आजूबाजूला खांब घेतलेले आहेत. शेलवर खांब, मोतीच्या आजूबाजूला खांब आणि इथे खांब. म्हणजे जसं आपण 22 खांबांनी सुरुवात केली होती तसं हा शेवटही आपण 22 खांबांनी केला. पहा ह्या शेलवर आणि मोतीच्या आजूबाजूला खांब केला. हा शेवट आहे आणि ही आपली सुरुवात आहे. सुरुवात आणि शेवट आपण सेम केलेली आहे. आणि 42 मी आधी सांगितल्याप्रमाणे 6 इंचाची ही डिझाईन होती.
आणि मी 7 डिझाईन घेतलेले आहेत, म्हणजे 42 इंचाचं असं मी तोरण बनवलं आहे. तुम्हाला 36 इंचाचं घ्यायचं असेल तर तुम्ही 6च घ्या, इथपर्यंत घ्या. हा एक बाजू विणू नका आणि इथून एंड करा. आता ह्याला आपण गोंडे लावून घेऊया. आपण हवे तसे गोंडे ह्याला लावून घेऊ शकतो. आता मी हे 7 त्रिकोण बनवले आहेत, त्यासाठी मी हे 7 गोंडे बनवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये असे हे 3-3 मोती घातलेले आहेत. ह्या तोरणाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे तोरण तुम्ही कोणत्याही बाजूने वापरू शकता, म्हणजे या बाजूनेही वापरू शकता किंवा ह्या बाजूनेही वापरू शकता. दोन्ही बाजू याच्या सारख्याच दिसतात. तर हे जे त्रिकोण आहेत, ह्या त्रिकोणांना इथे आपण खालच्या बाजूला हे गोंडे जोडून घेऊ. याच प्रकारे आपण हे सगळे गोंडे जोडून घेऊया आणि नंतर पाहूया हे तोरण कसं दिसतं. आपलं हे सुंदर असं मोती तोरण आता तयार झालेलं आहे आणि तोरणाची ही डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि तसं कमेंट करून सांगा. धन्यवाद.